मित्रांनो, 12वी पास व पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन पास विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तम सुवर्णसंधी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला आता मोफत मोडी लिपी शिकायला मिळणार आहे. सोबतच तुम्हाला 1,20,000 रुपये स्टायपंड देखील मिळणार आहे. मित्रांनो, मोडी लिपीला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मित्रांनो, जवळपास 900 वर्षांपूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मोडी लिपीचा वापर हा केला जात होता. त्याचबरोबर मोडी लिपीचा वापर हा कोणत्याही प्रत्येक भाषेमध्ये केला जातो. मित्रांनो, इंग्लिशमध्ये देखील मोडी लिपीचा वापर केला जातो. आपण त्याला कर्सिव्ह रायटिंग असे म्हणतो. मित्रांनो, कर्सिव्ह रायटिंगमुळं आपण जास्तीत जास्त शब्द लिहू शकतो, तसेच जलद गतीनं लिहू शकतो. त्याचबरोबर आपण अधिकाधिक कल्पना या व्यक्त करू शकतो. तसेच मित्रांनो, कर्सिव्ह रायटिंगमुळे आपल्या मेंदूला एक विशिष्ट प्रकारची निपुणता येत असते. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, या ठिकाणी बघा, मराठा कुणबी मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलियर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मोडी लिपी प्रशिक्षण संस्थेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एकूण 2 महिने मोडी लिपी प्रशिक्षण कालावधी असणार आहे. हा ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे. एकूण 20 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश क्षमता आहे. यानंतर सारथी उपकेंद्र कोल्हापूर अंतर्गत छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षण संस्थेअंतर्गत कुठल्याही शाखेच्या पदवीधरासाठी 6 महिने मोडी लिपी प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. एकूण 50 या ठिकाणी प्रवेश क्षमता असणार आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या मोडी लिपी प्रशिक्षण संस्थेमध्ये कुठल्याही शाखेच्या पदवीधरासाठी एकूण मोडी लिपी सर्टिफिकेट कोर्स हा 1 वर्षाचा असणार आहे आणि या ठिकाणी प्रवेश क्षमता ही 40 असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प आहे, हा 2024-25 साठी आहे. यासाठी तुम्हाला पात्रता बघूयात. उमेदवार हा सारथी लक्षित गाठी म्हणजे मराठा कुणबी मराठा व मराठा कुणबी असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवास असल्याचं प्रमाणपत्र असावं. तहसीलदार यांचं महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचं प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट असावं. उमेदवार हा नॉन क्रिमिलियर गटातील असावा. उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचं प्रमाणपत्र असावं. मराठा जातीच्या उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेलं जात प्रमाणपत्र असावं आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा मागील 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र असावं. उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचं प्रमाणपत्र. मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास EWS ACBC प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ओके. कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीच्या उमेदवाराकडे जातीचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा मागील 3 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र असावं. निवड केलेल्या कोर्ससाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता ही उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे, जी की आपण ऑलरेडी आता बघितलीच आहे. उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. उमेदवाराचं आधार कार्ड जोडायचं आहे. त्याचबरोबर उमेदवाराने ऑनलाईन ॲप्लिकेशनसोबत आवश्यक प्रमाणपत्रे या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला कशी करायची आपण त्या ठिकाणी बघूयात. बघा, सारथी संस्थेअंतर्गत उपरोक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गासाठी विद्यावेतन संस्थेद्वारे दिले जाईल. विद्यावेतन देखील भेटणार. बघा, मोडी लिपी प्रशिक्षण अंतर्गत उपरोक्त अनुक्रमांक 2 व 3 ओके. विद्यापीठ जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रे छाननीद्वारे अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी रक्कम रुपये 10,000 फक्त, म्हणजे प्रति महिना 10,000 एवढं विद्यावेतन मिळणार आहे. ओके. कोणत्याही उमेदवारास पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे आर्थिक सहाय्य अनुज्ञेय होणार नाही याची उमेदवाराने या ठिकाणी नोंद करून घेणं गरजेचं आहे. उमेदवाराची निवड ही उपरोक्त शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर करण्यात येणार आहे. ओके. म्हणजे बघा, विद्यापीठाच्या जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील विद्यार्थ्याची निवड झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे.
या ठिकाणी बघा, परिपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्त्वे, ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता इत्यादी दिनांक 23 जुलै 2024 पासून https://sarthi-maharashtra.government.in नोटीस बोर्ड SHMS_मोडीलिपी-2024-25 या लिंकवर उपलब्ध होणार आहे। तसेच सदर लिंक दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत खुली राहील। हार्ड कॉपी विभागीय कार्यालयात सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 20 ऑगस्ट 2024 राहील। उपरोक्त नमूद तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या याच संकेतस्थळावर तुम्हाला सूचित करण्यात येणार आहे। याची विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे याचा देखील मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी ही ट्रेनिंग असणार आहे, असा हा प्रशिक्षण प्रकल्प असणार आहे। या ठिकाणी निश्चितच तुम्ही अर्ज करू शकता, अप्लाय करू शकता। धन्यवाद।